नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायकॅट्रिस्टच्या ओपीडीच्या पहिल्या भागामध्ये. मानसिक विकार म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर रस्त्याने फिरणारा एक वेडा रुग्ण येतो. परंतु सायकॅट्रिस्ट फक्त तशाच लोकांवर उपचार करतात का? तर अजिबात नाही. सायकॅट्रिस्टचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. सायकॅट्रिस्ट फक्त मनोरुग्ण म्हणजे जे रस्त्याने फिरतायत तशाच रुग्णांवर उपचार करत नसून विविध प्रकारचे मानसिक आजार असतात, त्या प्रत्येक आजारावर सायकॅट्रिस्ट म्हणजेच मनोपचार तज्ज्ञ उपचार करतात. मानसिक आजार नेमके किती प्रकारचे असतात, किती प्रकारच्या आजारावर सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट देऊ शकतो, ह्याच अ, भागामध्ये आपण एक एक करत आजाराची माहिती घेऊन शिकणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की जसं शारीरिक आजार असतात, शारीरिक आजाराचे प्रामुख्याने काही प्रकार पडतात. जसं संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, कमतरतेमुळे होणारे आजार किंवा शारीरिक रोग. अशा प्रकारचेच मानसिक आजाराचे सुद्धा दोन प्रकार पडतात, जसे सायकोसिस आणि न्यूरोसिस. शारीरिक आजार होण्यासाठी काही कारणं असतात, जसं इन्फेक्शन असेल, अनुवंशिकता असेल, एखाद्या कीटकाचा किंवा प्राण्याचा चावा असेल, बुरशीमुळे होणारे आजार असतील. ही जशी कारणं आहेत तशीच मानसिक आजार होण्यासाठी सुद्धा काही कारणं असतात. सायकोसिसच्या आजाराची वेगळी कारणं आणि न्यूरोसिसच्या आजाराची वेगळी कारणं. कधी कधी दोघांमध्येही समान कारण असू शकतं. उदाहरणामध्ये सायकॅट्रिक इलनेससाठी किंवा मानसिक आजारासाठी प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणं आहेत. ती 3 महत्त्वाची कारणांमध्ये पहिलं कारण आहे जैव रासायनिक असमतोल, ज्याच्यामध्ये रसायनांचा असमतोल निर्माण झाल्यामुळे होणारा मनोविकार. माणसाच्या मेंदूमध्ये जैव रसायनांचा समतोल ऑटोमॅटिकली घडून येतो, परंतु कधी कधी हा असमतोल निर्माण झाला तर मानसिक विकार उद्भवतो. माणसाच्या मेंदूमध्ये प्रामुख्याने डोपामाइन, नॉरपेनेफ्रिन, सेरोटोनिन अशा प्रकारची रसायनं असतात. ह्या रसायनांमध्ये कमी जास्तपणा झाला की मानसिक विकार निर्माण होतो. दुसरं प्रामुख्याने कारण आहे अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे एखाद्याला आजार तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या घरामध्ये आई वडील किंवा रक्ताच्या नात्यातील जवळच्या व्यक्तीला एखादा मानसिक आजार असेल, तर मानसिक आजार होण्याची शक्यता त्या व्यक्तीला वाढते. हे दुसरं कारण झालं अनुवंशिकता. तिसरं कारण आहे जैव रासायनिक असमतोल, जैव सामाजिक घटक. जैव सामाजिक घटक म्हणजे समाजामधील विविध ताणतणाव, वातावरणातील विविध ताणदायक प्रसंग ज्याच्यामधून व्यक्तीला ताण येतो आणि त्या ताणातून मानसिक आजार निर्माण होतो. उदाहरणच घ्यायचं झाल्यास अचानकपणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा अपघाताला सामोरे जावं लागलं किंवा भूकंप झाला किंवा नैसर्गिक आपत्ती जसं सुनामी, महापूर किंवा एखाद्याची नोकरी जाणं किंवा आर्थिक लॉस होणं, अशा प्रकारची जी कारणं असतात, अशा प्रकारची जी ताणके असतात, त्या ताणामुळे व्यक्तीवर टेन्शन आणि ताणामुळे निर्माण होणारे परिणाम ह्याचा एकत्रितरित्या मानसिक विकारामध्ये निर्माण होऊ शकतो. तर ही प्रामुख्याने 3 कारणं, ज्याच्यामध्ये अनुवंशिकता, जैवसामाजिक घटक आणि जैव रासायनिक असमतोल ह्या कारणांचा समावेश होतो. मानसिक विकार म्हटलं की त्याचे वेगवेगळे प्रकार आले. सायकॅट्रिस्टच्या ओपीडीच्या भागातून आपण ते सगळे प्रकार जाणून घेणार आहोतच, परंतु आज जी केस डिस्कस करणार आहोत ती आहे एका 60 वर्ष वय असणाऱ्या आजोबांची. माझ्या ओपीडीमध्ये सकाळी 11:30 वाजता त्यांचा नातू त्यांना घेऊन आला. आजोबा सावरत दरवाजाला धरत माझ्या रूममध्ये आले. मी त्यांना बसायला सांगितलं आणि विचारलं काय त्रास होतोय. नातवाने सांगायला सुरू केलं की ह्यांना काही आठवतच नाहीये, लक्षात राहत नाही, विसरायला लागलेत, कोणतीही गोष्ट कुठेही करायलेत, चिडचिडपणा खूप वाढलाय. म्हणजे नेमकं काय होतंय, कोणती गोष्ट कुठेही करायलेत म्हणजे? त्याने सांगितलं कोणती गोष्ट कुठे ठेवली त्यांना आठवत नाही, स्वतः तेच ठेवतात परंतु आम्हाला विचारतात. त्यानंतर सकाळी जेवलो तरी जेवायला द्या म्हणतात किंवा तुम्ही मला जेवायला दिलं नाही म्हणतात. बाहेर जाईना झालेत, बाहेर जरी गेले तरी त्यांना घरी यायचा रस्ता आठवत नाहीये. अशा प्रकारचा विसरळूपणा त्यांच्यामध्ये दिसायला लागला. मी विचारलं किती दिवसांपासून हा विसरळूपणाची लक्षणं दिसतायत. नातवाने सांगितलं तशी लक्षणं गेल्या 4-6 महिन्यापासून दिसतायत, परंतु आता बाथरूम कुठेही करतायत,
आडोसा न बघता किंवा माणसं न बघता कोणत्याही ठिकाणी बाथरूमला बसतायत म्हणून आम्हाला काळजी वाटली आणि चिडचिडपणा वाढला म्हणून आम्ही घेऊन आलो. अशा प्रकारची लक्षणं जनरली 60 वर्ष वयाच्या नंतर जर व्यक्तीमध्ये दिसत असतील, विसराळूपणा, संभाषण साधण्यामध्ये, विचार करण्यामध्ये अडथळा निर्माण होणं, स्मृती मागच्या आठवतात परंतु आत्ताच्या गोष्टी कोणती केव्हा कधी केली हे आठवत नसेल, तर डिमेन्शिया हा नाव ह्या आजाराला दिलं जातं. डिमेन्शिया म्हणजे वृद्धापकाळामध्ये निर्माण होणारा स्मृतिभ्रंश. तुम्ही पिक्चर्स बघितले असतील, पिक्चर्समध्ये याददाश्त खो गई उसकी असं जे आपण बघतो, तर याददाश्त खोणं किंवा काही काळापुरती घटना न आठवणं, पर्टिक्युलर टायमिंग मधल्याच गोष्टी न आठवणं, त्याला सिनेमामध्ये याददाश्त खो गई असं आपण म्हणतो. तोही एक प्रकारचा मानसिक आजारामध्ये मोडतो. त्याला अमेन्शिया असं म्हणतात. अमेन्शिया मध्ये एखाद्या व्यक्तीच्या ठराविक काळामधील गोष्टी त्याला आठवत नाहीत, त्या काळामधल्याच स्मृतीचा ऱ्हास होतो. जसं मेंदूवर आघात होणं, डोक्याला जबर इजा होणं, अल्कोहोलचं जास्त प्रमाण वाढणं, अशा प्रकारच्या कारणांमुळे अमेन्शिया निर्माण होऊ शकतो. पिक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे की त्या हिरोला पर्टिक्युलर ठिकाणी परत गेल्याच्या नंतर त्याची याददाश्त वापस येते. म्हणजे तो घटना, तो प्रसंग, ते इन्सिडेंट त्या ठिकाणी गेले की परत त्याच्यामध्ये स्मृती यायला लागते असं आपण बघतो. अमेन्शियामध्ये एखाद्या गोष्टीचा आघात झाल्यामुळे निर्माण होणारा जो अमेन्शिया असतो, तो ठराविक काळापुरत्या स्मृती नाहीशा झालेल्या असतात. तर डिमेन्शियामध्ये वृद्धापकाळामुळे, मेंदूची झीज झाल्यामुळे, मेंदूच्या पेशींचं कार्य मंदावल्यामुळे स्मृतिभ्रंश निर्माण होतो, त्याला डिमेन्शिया म्हणतात. डिमेन्शियावर उपचार पद्धती काय आहेत? जगामध्ये अजून तरी डिमेन्शियावर उपचार सापडलेला नाहीये. तर डिमेन्शियावर उपचार काय केला जातो? मग डिमेन्शिया वाढू नये याची काळजी घेण्यासाठी उपचार केला जातो. त्यासाठी जी काही औषधं आवश्यक असतात ती मनोविकार तज्ज्ञ देतात आणि त्याचबरोबर रुग्णावर लक्ष ठेवायला सांगितलं जातं. रुग्ण एखाद्या अशा ठिकाणी जाऊ नये की ज्याच्यामुळे त्याच्या जीवितास धोका होईल किंवा हरवेल, अशा पद्धतीची काळजी घ्यायला घरच्यांना सांगितलं जातं. अशा पद्धतीनं ही डिमेन्शियाची केस आज आपण बघितली. पुढच्या भागामध्ये एका नवीन केससह मी तुम्हाला भेटणार आहे. तेव्हा वाट बघा. उद्या रात्री 9 वाजताची आपण पुन्हा भेटूयात एका नवीन चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग केससह. धन्यवाद.